सध्या भगवानगडावर दसऱ्याच्या निमित्ताने होणाऱ्या भाषणावरून वाद निर्माण झाला असतानाच पोलिसांनी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांना नोटीस बजावली आहे। गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे आणि महंत नामदेव शास्त्री या दोघांमध्ये वाद सुरू आहेत। गडावर यापुढे कोणत्याही प्रकारची राजकीय भाषणे होणार नाहीत असा पवित्रा नामदेव शास्त्री यांनी घेतला होता। त्यानंतरच पंकजा मुंडे यांनी आपला गडावर येण्याचा निर्धार बोलून दाखवला होता। या दोघांमधील वाद फेसबुक पोस्ट मार्फत चव्हाट्यावर आला होता। तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांनी मात्र दसरा झाल्यानंतरच आपण महंत नामदेव शास्त्री यांना पाहून घेऊ अशा प्रकारची ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर हा वाद आणखीनच चिघळला आहे। दसऱ्याच्या दिवशी महंत गडावर कोणत्याही प्रकारचा अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी खरवंडी परिसरातून 40 ते 30 जणांना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ताब्यात घेतली आहे। त्याचप्रमाणे संपूर्ण गडाला छावणीचे रूप आले आहे। या संपूर्ण परिसरात कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी अधिक कडक बंदोबस्त तैनात केला आहे। त्याचप्रमाणे 400 जणांना जवळपास कायदा व सुरक्षा व्यवस्थेमध्ये कोणत्याही प्रकारची हानी पोहोचू नये यासाठी प्रतिबंधात्मक नोटीस देखील पाठवल्याचे समजते आहे। देशभरातील अशाच महत्त्वाच्या घडामोडींबद्दल ताजा अपडेट जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता.com।